अध्याय क्रमांक 51 फलश्रुती जलगंडादिकापासून रक्षण. अध्याय क्रमांक 52 सर्व समस्या अप्रयत्नाने दूर होतील. अध्याय क्रमांक 53 महापाप ध्वंस होण्यास. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. जलोदरापासून रक्षण. ग्रंथपारायण महिमा. मी कुरवपूरला असताना अश्विन कृष्ण द्वादशी आली. त्या दिवशी हस्त नक्षत्र होते. कृष्णा नदीत स्नान करून श्रीपाद प्रभू थोडा वेळ ध्यानस्थ बसले. ध्यानातून उठल्यावर त्यांनी मला अजून एकदा स्नान करून येण्यास सांगितले. त्यांच्या आज्ञेनुसार मी पुन्हा एकदा कृष्णेत डुबकी मारून आलो. तेव्हा प्रभू म्हणाले, हरिशंकर भट्टा, मी गुप्त रूपात राहण्याची वेळ आली आहे. मी कृष्णा नदीत अंतर्धान पाहून यवकुरावपुरात गुप्त रूपाने संचार करीन. नंतर नृसिंह सरस्वती नावाने संन्यासी रूपाने धर्माच्या उद्धारासाठी अवतार घेईन. तू लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत महापवित्र ग्रंथ भक्तांना कल्पतरू समान लाभप्रद होईल. तो अक्षर सत्य ग्रंथ असेल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या माझ्या नावाचा जयघोष सर्वत्र होईल. या ग्रंथाचे पारायण केल्याने प्रपंच सुखरूप होईल. इहलोक आणि परलोकात सौख्य प्राप्त होईल. या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेदवाक्या समान मानला जाईल. तू लिहित असलेला संस्कृत ग्रंथ माझ्या महासंस्थानातील औदुंबर वृक्षाखाली शब्द स्वरूपात कायमचा राहील. तेथून निघणारे दिव्य शब्द दर्शनास येणाऱ्या भक्तांना ऐकू येतील. हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळमळ लागली असेल त्यांना माझे दर्शन अवश्य होईल. मी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो. तुझ्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद केला जाईल. तो पापन्नाचार्युलूंच्या 33व्या पिढीतील वंशजांकडून उदयास येईल. या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद होतील. या पवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता दिव्य अनुभव येतील आणि पारायण करणाऱ्या भक्तांचे सर्व काही शुभमंगल होऊन त्यांचे सकल व्याधीपासून रक्षण होईल. भक्तांना श्रीपाद प्रभूंचे अभयवचन. श्रीपाद प्रभू शंकर भट्टास पुढे म्हणाले, तू माझी खूप सेवा केली आहेस. तू मला पित्याप्रमाणे सन्मान देऊन मनोभावाने माझ्या सेवेचे व्रत मोठ्या काटेकोरपणाने पाळलेस. मी माझ्या लाकडी पादुका तुला भेट म्हणून देत आहे. मी नाही म्हणून दुःखी होऊ नकोस. तू 3 वर्षे येथेच राहा. या 3 वर्षात मी तुला तेजोवलय रूपाने दर्शन देत राहीन. तसेच अनेक योग रहस्याबद्दलचे ज्ञान देईन. श्रीपाद प्रभूंचे अंतर्धान. हे शंकर भट्टा, 3 वर्षानंतर येणाऱ्या अश्विन कृष्ण द्वादशीस तू रचलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ माझ्या पादुकांजवळ ठेव. त्या दिवशी दर्शनास येणारे सारे भक्त धन्य होतील. सर्वांना माझे मंगलमय आशीर्वाद. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू अशा प्रकारे निरोप घेऊन कृष्णा नदीत अंतर्धान पावले. त्यांच्या त्या लाकडी पादुका मी हृदयाशी घट्ट धरून आईपासून दुरावलेल्या निरागस बालकासारखा स्फुंदून स्फुंदून रडू लागलो. श्रीपाद प्रभू पाण्यात दिसतात काय ते पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा नदीत स्नान केले आणि बाहेर येऊन ध्यानस्थ बसलो. तेव्हा माझ्या मनोनेत्रांना श्रीपाद प्रभूंनी तेजोमय रूपात दर्शन दिले. श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 52 शंकर भट्टाचे योगानुभव निरूपण. श्रीपाद प्रभूंचे दिव्य दर्शन. मी 3 वर्षे सतत दररोज मध्यरात्रीच्या वेळी श्रीपाद प्रभूंचे दिव्य तेजोमय दर्शन घेत असे.
मी योग्याच्या अनुभूती एका पुस्तकाच्या रूपात लिहिल्या. ते पुस्तक हिमालयातील एक योगी येऊन घेऊन गेले. ही श्रीपाद प्रभूंचीच इच्छा असणार असे मी मानतो. त्यांच्या आज्ञेनेच हे घडले यात तीळ मात्र संशय नाही. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 53. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पिठिकापुरम क्षेत्री पोहोचण्याचे विधान. ग्रंथाचे वैशिष्ट्य. मी लिहिलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ थोडे दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांच्या घरी होता. त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद करण्यात आला. तेलुगू भाषेत भाषांतर झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला. गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला. त्याचे सिद्धयोग द्वारा पठण होत आहे. मी रचलेले चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून मी त्यांना वाचून दाखविले. ऐकण्यास आलेले 5 भक्त ते श्रवण करून धन्य झाले. मी पंडित नाही, त्यामुळे कोणता अध्याय वाचला असता काय फळ मिळेल ते सांगू शकत नाही. श्री पापन्नाचार्युलूच्या 33व्या पिढीच्या कालखंडात या ग्रंथाची तेलुगू भाषेतील प्रत उदयास येईल. ज्या भाग्यवंत व्यक्तींनी हा ग्रंथ उदयास आणला त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन तेथील महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करून हा ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करावा. या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान भक्तास गाणगापूर क्षेत्रातून पाठविलेला प्रसाद मिळेल. तो प्रसाद आणून देणारी व्यक्ती बापन्नाचार्युलूच्या 33व्या पिढीतील असेल. हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. हरिओम तत्सत. पुन्हा एकदा 11व्याला दिगंबराचा जयघोष करूया आणि मग पुढच्या उपक्रमाला सुरुवात करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शंकर भट्टासारखीच खरं अवस्था झाली, कारण ते जे सानिध्य महाराजांचं या निमित्ताने लाभलं. आपण प्रत्येक जण मनाने भावनेने सगळे महाराजांशी कनेक्ट झालो. तो रोज संध्याकाळी 7 वाजता तो पर्वणीचा काळ यायचा. आपण महाराजांच्या सोबत बसायचो आणि प्रत्यक्ष महाराजच आपल्याला काही सांगू पाहत होते आणि ते आपण अतिशय प्रेमभराने ऐकत होतो. पण आज महाराज या सगळ्या गोष्टींना सोडून महाराजांनी आपला देह त्या ठिकाणी कृष्णा नदीत स्वतःला समर्पण केलं. या अध्यायामध्ये महाराजांनी स्वतः सांगितलेले आहे की हा जो श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा जो ग्रंथ महाराजांनी शंकर भट्टाकडे नेऊन घेतला. मागच्याही अध्यायात आपण पाहिलं की महाराजांची ही अजब लीला आहे की श्रीपाद चरित्र ज्या शंकर भट्टाकडून लिहून घेतलं तो पंडित नाही, त्याला फारसं ज्ञान नाही, संस्कृतचं ज्ञान नाही, योगाचं ज्ञान नाही, वेदांताचं ज्ञान नाही, कशाचंही ज्ञान नसताना त्याच्याकडून हा पवित्र ग्रंथ लिहून घेतला. गुरुचरित्र ग्रंथही असाच लिहून घेतला
ज्या भक्ताला कानडी मराठी येत नाही त्या भक्ताकडून महाराजांनी मराठीमध्ये गुरुचरित्र लिहून घेतलं. ही सगळी महाराजांची लीला आहे. आणि महाराजांनी त्या शंकर भट्टाला सांगितलं की आता माझी गुप्त राहण्याची वेळ आली आहे, तर आता मी ह्या कृष्णा नदीत अंतर्धान पावणार आहे, पण कुरवपुरामध्ये गुप्त रूपाने नेहमी संचार करणार आहे. आणि नंतर नृसिंह सरस्वती या नावाने संन्यास रूपामध्ये पुन्हा जन्म घेऊन पुन्हा धर्माच्या उद्धारासाठी कार्य करणार आहे. हा जो श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र हा अत्यंत महापवित्र असा जो ग्रंथ आहे, हा भक्तांना कल्पतरू समान आहे. कल्पतरू आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कल्पतरू म्हणजे असा एक काल्पनिक वृक्ष की ज्याच्या खाली बसल्यानंतर आपण जी जी मनोकामना करू, जी जी मनात इच्छा व्यक्त करू, ती सगळी पूर्ण होते. असं म्हणतात की स्वर्गामध्ये हा कल्पवृक्ष आहे, पण पृथ्वीवरती साक्षात दत्त महाराज रूपी हा कल्पतरू महाराजांनी आपल्या जवळ ठेवला आहे. त्यामुळे हे श्रीपाद चरित्र असो, या निमित्ताने आपल्या हा कल्पवृक्षाच्या सानिध्यामध्ये त्याच्या छायेमध्ये आपल्याला गेले 26 दिवसापासून राहता आलं. हा अक्षर सत्य ग्रंथ असून या ग्रंथाचे पारायण केल्याने प्रपंच सुखरूप होईल. इहलोक आणि परलोकात सुद्धा सौख्य प्राप्त होईल. माझ्या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेदवाक्या समान आहे. म्हणजे या ग्रंथातल्या एकाही वाक्याला, एकाही शब्दाला चॅलेंज होऊ शकत नाही. कदाचित बऱ्याचदा आपल्या आयुष्यात असं येतं की एखादी व्यक्ती आपल्याला सांगते, हे तू जे म्हणतोयस ते हे प्रूव्ह करून दाखव. कारण आजची ही नवीन जनरेशन जे आहे, यांना आपण लहानपणापासून विज्ञानाच्या कसोटीमध्ये घातलेलं आहे. प्रत्येक गोष्ट त्यांना प्रॅक्टिकली प्रूव्ह करायला लागते आणि मग त्यांचा विश्वास होतो. आणि तेही 3-3 वेळा रीडिंग घेतलं जातं. त्यामुळे त्यांना ती सवय लागलेली असते. त्यांची बुद्धी तशी विकसित झाली आहे. आणि अशा वेळेला जर आपण हे श्रीपाद चरित्र हे अरे असं आहे, असं जर त्यांना सांगायला गेलो, तर ते ऍक्सेप्ट होत नाही. पण ह्या श्रीपाद चरित्रातल्या एकाही शब्दाला चॅलेंज होऊ शकत नाही असं महाराज म्हणतात, की ही प्रत्येक गोष्ट सत्य आहे आणि ही आपल्याला अनुभवता येते. तू लिहित असलेला संस्कृत ग्रंथ माझ्या संस्थानातील औदुंबर वृक्षाखाली शब्दरूपात कायमचा राहील. आज जिथं पिठापूर आहे, जिथं महासंस्थान आहे, त्या ठिकाणी ज्या महाराजांच्या पादुका आहेत, त्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने हा जो ग्रंथ आहे तो त्या ठिकाणी आहे असं म्हटलंय. आणि जो कोणी अतिशय भक्तीनं, प्रेमभरानं महाराजांच्या दर्शनासाठी त्या पिठापूरच्या इथे जाईल, तर त्याला त्या ठिकाणी दिव्य आवाज ऐकू येतील असं महाराज त्या ठिकाणी सांगतात. हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळमळ लागली असेल, त्यांना माझे दर्शन अवश्य होईल. आपल्यापैकी जे कोणी भाग्यवान असतील, ज्यांना खरंच आतून ओढ लागली की आता मला महाराजांचंच दर्शन हवंय, त्यांना महाराज म्हणतात मी नक्की त्यांना दर्शन देईन. आणि त्यापुढचं वाक्य किती प्रेम महाराजांचं आपल्या भक्तांवरती आहे. मी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो. आता ही काय कमिटमेंट आहे की माझ्या भक्तांच्या रक्षणासाठी त्यांनी हाक मारो किंवा न मारो, मी सदैव सज्ज असतो. हे महाराज आपल्याला या ठिकाणी सांगतायत. आणि मग त्याचं भाषांतर कसं केलं जाईल ह्या गोष्टींचं महाराजांनी वर्णन केलंय. म्हणजे हे जे काही आहे ते सगळं प्री प्लॅन असल्यासारखं. म्हणजे आज आपण हे जे काही वाचन केलंय किंवा हे जे सगळं 26 दिवस ऐकलंय, हे कदाचित प्री प्लॅन असू शकतं. माहिती नाही महाराजांची लीला कशा प्रकारे आहे. आणि महाराजांनी अभयवचन काय दिलंय की महाराजांनी आपल्या स्वतःच्या पादुका शंकर भट्टांना भेट म्हणून दिल्या. मी नाही म्हणून तू दुःखी होऊ नकोस. मी शरीराने जरी नसलो तरी तू दुःखी होऊ नकोस. तू 3 वर्ष इथेच राहा आणि या 3 वर्षात मी तुला तेजोवलय रूपाने दर्शन देत राहील. पुन्हा एकदा त्या चैतन्य रूपामध्ये त्या शंकर भट्टांना महाराजांनी 3 वर्ष दर्शन दिलं आहे. आणि अनेक गोष्टींचं मी ज्ञान तुला सुद्धा देईल. आणि मग अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे आपण ज्या दिवशी वसुबारस साजरं करतो, तर त्या दिवशी महाराजांनी आपला देह जो आहे तो त्या कृष्णामध्ये नदीमध्ये ठेवला. इतक्या पवित्र म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस आपण ज्याला म्हणतो. त्यामुळे आपण दिंडोरी प्रणित सगळे सेवेकरी का त्या दिवशीला इतकं महत्व देतो. गुरुद्वादशी हा उत्सव आपण त्या दिवशी म्हणतो. दत्तधामांवरती हा सगळ्याच ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जातो. कुरवपूर पिठापूरला तो उत्सव आहे तो पण त्या ठिकाणी. तर हे एक कनेक्शन आहे. आणि मग ते शंकर भट्टाचं भावविवश होऊन की माझे महाराज मला सोडून गेले, की ज्यांच्यासाठी मी इतका प्रवास केला होतो. कुठून सुरुवात झाली बघा. पण कन्याकुमारीला त्या जी कन्यका देवी आहे, तिने त्या शंकर भट्टाला सांगितलं की तू कुरवपूरला जा आणि तुला महाराजांचं कार्य करायचं आहे, तिथं तुला ग्रंथ लिहायचा आहे. तिथून ते प्रवास करत करत कन्याकुमारी पासून आंध्रापर्यंत आलेत आणि
पिठापूर कुरोपूर हा प्रवास केलाय. त्यामुळे इतकं ज्या वेळेला आणि केवळ याच ध्यासाने ते फक्त होते, की मला महाराजांचं दर्शन घ्यायचंय आणि काय त्यांचं चरित्र लिहायचंय आणि मग ते जे काही एक-एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडत गेले, किती कनेक्ट झाले असतील आणि असं ज्यावेळेला आपण होतो त्यावेळेला ज्यावेळेला ती व्यक्ती म्हणते, की आता मी जाणार आहे. हे दुःख न पचणारी गोष्ट आहे. त्यानंतर 52व्या अध्यायामध्ये शंकर भट्ट असं म्हणतात, की त्यांना जे काही महाराजांनी त्या 3 वर्षात योग रहस्याबद्दल मार्गदर्शन केलं, ज्ञान दिलं. तर त्यांनी तो एक पुस्तक लिहिलं. पण ते पुस्तक हिमालयातले कोणीतरी योगी येऊन त्यांच्याकडनं घेऊन गेले. त्यामुळे ते कदाचित प्रकाशित झालं नसेल किंवा यथावकाश महाराजांच्या इच्छेने ते कधीतरी प्रकाशित होईल. ही महाराजांचीच इच्छा असेल, असं शंकर भट्ट त्या ठिकाणी म्हणतात. त्यानंतर पिठापूरला तो ग्रंथ कसा पोहोचला, मग त्याचं ट्रान्सलेशन कसं झालं, या सगळ्या गोष्टी 53